तर मित्रांनो आता मी सुपामध्ये आहे. सुप्यातून आता 60 रुपयाची भेळ घेतली. ती का घेतली चला पुढे बघूया. सो आम्ही आता जेवायला बसलेलो आहे डायरेक्ट. आणि बघू शकता सुक्क मटण. आमच्या इकडे मटण असते, बकरी नसते. रस्सा, बिर्याणी, भाकरी, कांदा. आणि ह्या मुंबई पोलीस सासू ही आता काय आता सासरे आणि ही होणारी बायको होती पण हिच्याबरोबर लग्न केलं मी. तर नवरी ही फुगलेली आहे थोडीशी. तिकडे बघ. आणि ही मावशीची मुलगी, ही मुंबईची आजी आणि हे वासुंदे दौंडची फॅमिली काकाची. आणि हा त्याचा मुलगा भैया. मी घरात आलोय मामाच्या. टीव्ही आणि बेड, सॉरी सोफा, कपाट आणि आजोबांसाठी भांडणं तुम्ही बघू शकता. 3 पोरींची भांडणं चाललेत. माझे बाबा माझे बाबा. तसेच इकडे बघू शकता तुम्ही. ही माझी मावशी आहे. ही बारामतीची आजी आहे. ही पुणे लोणीकनची आत्या आहे. ही पुणे बेबीवाडीची आत्या आहे. ही हडपसरची आत्या आहे. आणि ही डॉली मावशी. आणि हा माझा मामा आहे बारामतीचा. आणि हे काका आहेत भिगवणचे. आणि हा काकांचा मुलगा. आणि हा साहिल लोणीकनचा. आणि ह्यो कालवा तुम्ही बघू शकता. तिघांचे लहान मस्ती चाललेले आहे. आणि हा मावाचा पोरगा आता तयार होत आहे जंगसाठी. थोडासा आणि घाम आहे म्हणतोय पण तो रडलेला दिसतोय. तर घाम आहे का रडलाय खरं सांग. हा घाम आहे ना. हा कर. तर आमच्या इथं होप थिएटर नसल्यामुळे काकांची फॉर्च्युनरच्या गाण्यावर नाचत आहेत. आणि नाचत्या त्याला वाटलं मित्रांनो होम थिएटर नसल्यामुळे डायरेक्ट फॉर्च्युनरच आपण ओपन केलेले आहे. आणि हा आमच्या गावाचा छोटासा एन्जॉय. मम्मीला विचारलं नाही तिने. मम्मीला विचारलं मला इथे भीती वाटते. पोलिसाची गाडी धडकली. गाडी पंक्चर. आणि त्यानंतर आम्ही तमाशा म्हणजे ऑर्केस्ट्रा बघायला आलो आहे. बघू शकता तुम्ही कमीत कमी 2000 पब्लिक आहे इथे. सो आता आम्ही सकाळी देवदेव करून आलो. आणि त्यानंतर आता पोहायला एक खडी मशीन म्हणून स्पॉट आहे. सो तिथे मी चाललेलो आहे. आणि
तर मी चाललेलो आहे तिथे, तर कोण कोण तरी मागे लागत आहे. तर बघू शकता तुम्ही सगळे रेणी सुद्धा लागते. तर आता मी आणि माझे 2 मामा आम्ही चाललेलो आहे पोहायला. मस्तपैकी 4-5 तास झोपलो. आता 11 वाजल्यात, अजून जेवण नाही झालं. मस्तपैकी पाहुणा. आणि हा काटेवाडीचा रोड आहे. काटेवाडी म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांचं गाव ह्याच ठिकाणी आहे. इथून त्यांचा बंगला पण दिसतो, पण आम्ही थोडं अलीकडे. आणि चला लोकेशनला पोहोचलोय आम्ही. चला पाहूया काय आहे पुढं. ती पहा माझ्या मामाची विहीर. तर आता तुम्ही पाणी पण बघू शकता, एकदम स्वच्छ आहे. मासे पार पोहत आहे तिथं. तर आता आमची छोटीशी फॅमिली 17-18 जण आम्ही आलेलो आहोत. आणि ही माझी आत्याची मुलगी. तर काही कारणास्तव आमचं लग्न कॅन्सल झालं. होय ग दिदे? आता मी तिला दिदे म्हणतो. तर आमची सगळी फॅमिली आमच्या ह्या जगातील सगळ्यात मोठ्या विहिरीत पोहत आहे. तुम्ही बघू शकता.